नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. माय सेल्फ निहाल सर. जो आपला 9वा युनिट आहे पेपर 1 मध्ये लोक विकास आणि पर्यावरण. त्यासाठी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत ते लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा पाहिलेले आहे. आजच्या सेशन मध्ये आपण त्याचा पार्ट 2 पाहणार आहोत. त्याचाच अर्थ की आपण आज नवीन काही एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत जे की तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सर्वांनी हे सर्व प्रश्न अत्यंत फोकस देऊन खूप बारकाईने लक्ष देऊन ऐकायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत. आणि त्यासोबतच तुमचा जो स्कोर आहे तो कमेंटच्या शेवटी म्हणजे व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. लेक्चर सुरू करण्याआधी महत्त्वाची गोष्ट, येणारी महाराष्ट्र सेट 2024 ची परीक्षा आहे, त्यासाठी आपण प्रिपरेशन करत आहोत. तर आपल्या प्रिपरेशनला आणखीन बूस्टअप करण्यासाठी, आणखीन चांगली चालना देण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर 1चा फुल कोर्स, ज्यामध्ये आपल्याला मॉक टेस्ट मिळणार आहेत, त्यासोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावरचे नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आणि तुमच्या प्रॅक्टिससाठी MCQs आणि PYQs याचं PDF देखील तुम्हाला मिळणार आहे. तर हा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे, हा तुमच्यासाठी, तुमच्या अभ्यासक्रमाला बूस्ट करण्यासाठी, आणखीन बळकट बनवण्यासाठी आम्ही हा कोर्स जो आहे तो घेऊन आलेलो आहोत. तर सर्वांनी हा कोर्स जॉईन करायचा आहे आणि जॉईन करण्यासाठी या नंबरवरती तुम्हाला WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करायचा आहे. लक्षात ठेवा, नॉर्मल कॉल जो आहे या नंबरवरती चालणार नाही. तुम्हाला WhatsApp कॉल किंवा WhatsApp मेसेजच करायचा आहे. ठीक आहे. त्यासोबतच जर तुम्ही पेपर 2 साठी फुल कोर्स घेऊ इच्छिता तर पेपर 2 चा सुद्धा फुल कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, केमिस्ट्री तुमचा जो काही विषय असेल त्या विषयासाठी आपल्याकडे हा कोर्स अवेलेबल आहे. आणि या कोर्समध्ये सुद्धा तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहे तुमच्या पेपर 2 साठी. तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, म्हणजे जे तुमचे 10 युनिट्स आहेत है ना, ते युनिट्स तुमचे या नोट्समध्ये पूर्णतः कव्हर होणार आहेत. ठीक आहे. व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत आणि त्यासोबतच सरावासाठी MCQs आणि PYQचं PDF मिळणार आहे. ठीक आहे. सो सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करायचं. पेपर 2 साठी सुद्धा या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. For the first time, solar panels have been installed on which Indian warship? जी वॉरशिप असतात म्हणजे युद्ध करण्याचे जे शिप्स असतात त्यामध्ये इंडियाने सर्वप्रथम जे सोलार पॅनल बसवलेलं आहे ती शिप कुठली आहे? ओके. ए INS विराट, बी INS कावेरी, सी INS विक्रांत की डी INS सर्वेक्षण. याचा राईट आन्सर आहे INS सर्वेक्षण. ही जी शिप आहे वॉरशिप, याच्यावरती इंडियाने सर्वप्रथम सोलार पॅनल जे आहे ते बसवलेलं आहे, फिट केलेलं आहे, इन्स्टॉल केलेलं आहे. राईट. So here you can see the survey class vessels INS Sarvekshan attached with the Southern Naval Command has been fitted 18 sheets of solar panel atop its hangar. Right. INS Sarvekshan ही जी वॉरशिप आहे याच्यावरती 18 शीट्स बसवलेले आहेत त्याच्या हँगरच्या टॉप वरती. कशाचे? सोलार पॅनलचे. ओके. तर ही जी वॉरशिप आहे याच्यावरती राजेश बारगोटी हा कमांडिंग ऑफिसर आहे. ओके. हे जी सोलार पॅनल्स आहे 300 वॅटचे पॅनल्स आहेत जे की 5.4 किलोवॅट पॉवर जनरेट करत असतात. सो इट इज ऑल अबाउट दी सोलार पॅनल्स विच इज फर्स्टली इन्स्टॉल्ड ऑन INS सर्वेक्षण वॉरशिप. ओके. वळूया पुढील प्रश्नाकडे. GOI गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अप्रूव्ड सोलार प्लॅन टू डबल कॅपॅसिटी 2. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याची सोलार प्लॅन जो आहे तो त्याची कॅपॅसिटी वाढवण्याचं म्हणजे डबल करण्याची कॅपॅसिटी अप्रुव्हल दिलेली आहे. तर त्याची कॅपॅसिटी किती वाढवली आहे हे प्रश्न विचारलेला आहे. ए 20,000 मेगावॅट, बी 30,000 मेगावॅट, सी 40,000 मेगावॅट की डी 50,000 मेगावॅट. तर याचा राईट आन्सर आहे 40,000 मेगावॅट. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच कंट्री इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ सोलार एनर्जी? जगामध्ये कुठली कंट्री आहे जी की सोलार एनर्जीचं प्रोडक्शन सर्वात जास्त करत असते? ए चायना, बी इंडिया, सी US की डी जर्मनी. तर ऑब्विसली चायना इज अ लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ सोलार एनर्जी. वळूया पुढील प्रश्नाकडे. When did the development of wind power in India began? भारताची जी पवन ऊर्जा आहे त्याचा विकास कोणत्या सालापासून सुरुवात झाली किंवा कोणत्या साली त्याची सुरुवात झाली डेव्हलपमेंट व्हायला?
ए 1965, बी 1954, सी 1990 की डी 1985? तर याचं राईट आन्सर आहे 1990. म्हणजे 1990 पासून इंडियाची जी विंड पॉवर एनर्जीचं जे प्रोडक्शन आहे त्याला डेव्हलपमेंट व्हायला सुरू झालेली होती. पुढील प्रश्न, ज्या क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन देत आहे त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता तुमच्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, किंवा तुम्ही तुमची नोटबुक जर असेल त्यामध्ये नोट डाऊन केलं तर बेटर असेल, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा त्याची हेल्प होऊ शकते. ओके, तर पुढील प्रश्न असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग कॉज हार्म टू ह्युमन हेल्थ? म्हणजे खाली दिलेल्या कारणांपैकी कुठलं असं कारण आहे की जे की मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे किंवा हार्मफुल आहे? ए ऑर्गॅनिक फार्मिंग, बी युजिंग ऑफ पेस्टिसाइड्स, सी युजिंग सोलार व्हेकल्स की डी प्रोटेक्टिंग फॉरेस्ट? तर युजिंग पेस्टिसाइड्स इज व्हेरी हार्मफुल फॉर ह्युमन हेल्थ. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. व्हॉट टाइप ऑफ एनर्जी इज विंड एनर्जी? खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठली अशी एनर्जी आहे जे की विंड एनर्जी आहे किंवा त्याला पवन ऊर्जा असं आपण म्हणतो? ओके, ए रिन्युएबल एनर्जी, बी नॉन रिन्युएबल एनर्जी, सी कन्व्हेन्शनल एनर्जी की डी कमर्शियल एनर्जी? तर ऑब्व्हियसली रिन्युएबल एनर्जी मध्ये विंड एनर्जी इन्क्लुडेड असते. आपण लास्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा बघितलं होतं की कुठले कुठले टाइप्स किंवा कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत रिन्युएबल एनर्जीचे आणि कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत नॉन रिन्युएबल एनर्जीचे, राईट? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जसं की लास्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा बघितलं होतं की रिन्युएबल एनर्जी कुठले कुठले आहेत आणि नॉन रिन्युएबल एनर्जी कुठले कुठले आहेत. ओके, तर सोलार एनर्जी, हायड्रो पॉवर एनर्जी, बायोमास एनर्जी, त्यानंतर विंड एनर्जी आणि जिओथर्मल एनर्जी, हे सर्व रिन्युएबल एनर्जी आहेत. त्यानंतर ऑइल, न्यूक्लिअर, कोल आणि नॅचरल गॅस हे सर्व नॉन रिन्युएबल एनर्जी आहेत. म्हणजे परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय असे दोन रिन्युएबल एनर्जी असतात. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. ओके, जर तुम्हाला कुठल्याही क्वेश्चन्सच्या आन्सर मध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला लिहून पाठवू शकता किंवा विचारू शकता. कुठल्याही प्रकारचं क्वेश्चन मध्ये डाऊट असेल तरीही विचारू शकता, किंवा या व्यतिरिक्त आणखीन कुठला क्वेश्चन असेल तुमच्या एक्झामिनेशन रिगार्डिंग किंवा तुमच्या प्रिपरेशन रिगार्डिंग किंवा तुमच्या स्टडी रिगार्डिंग, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सुद्धा मला विचारू शकता. ओके, तर प्रश्न काय आहे? व्हॉट हॅपन्स वेन द लँड नियर द अर्थ इक्वेटर इज हिटेड? म्हणजे अर्थच्या इक्वेटर लाईन मध्ये जी लँड असते, जमीन असते, ती जेव्हा हीट होते किंवा गरम होत असते तर त्यावेळेला काय होत असतं? ओके, ए ऑल द ओशन गेट्स हिटेड अप, जे ओशन्स आहेत, जे महासागर्स आहेत ते गरम होतात. बी स्मॉल विंड करंट्स आर फॉर्म्ड, किंवा लहान जी हे असतात विंड्स असतात, हवा असते, पवन असते, त्याचा प्रवाह जो आहे तो तयार होतो. सी राईज इन टाइड्स, जे टाइड्स असतात, भरती असते, त्यामध्ये राईज होते. की डी लार्ज ऍटमॉस्फेरिक विंड्स आर क्रिएटेड, की मोठ्या प्रमाणामध्ये जे वातावरणातील विंड्स आहेत किंवा वारे जे आहेत ते तयार होत असतात. तर जेव्हा इक्वेटर लाईन मध्ये हीटअप होत असते, जेव्हा इक्वेटर लाईन मधील जमीन जेव्हा हीटअप होत असते तर तेव्हा लार्ज ऍटमॉस्फेरिक विंड्स जे हे आहेत ते क्रिएट होत असतात. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जे वातावरणामधील वारे असतात ते तयार होत असतात. ओके, तर या ठिकाणी आपण पाहू शकता की जसे की आपल्याला माहिती आहे पृथ्वी ही सरळ नसून थोडीशी टिल्ट असते, बरोबर, क्रॉस असते. ओके, तर हा आहे नॉर्थ पोल, हा आहे साऊथ पोल. जी सेंटर लाईन असते त्याला इक्वेटर म्हटलं जातं. त्याच्या वरती असतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि त्याच्या खालती असतो ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ओके, तर सूर्याचे किरण जेव्हा डायरेक्टली इक्वेटर वरती पडत असतात, म्हणजे सेंटर लाईन वरती पडत असतात, तर ते डायरेक्टली इक्वेटर वरती हिटअप करत असतात आणि त्या ठिकाणची जमीन जी आहे ते मोठ्या किंवा जास्त प्रमाणामध्ये हिटअप होत असते. त्यामुळे त्या ठिकाणचं पावसाचं वातावरण सुद्धा जास्ती असतं आणि त्या ठिकाणचं वाऱ्यांचं किंवा ऍटमॉस्फेरिक विंड्स जे असतात, वातावरणातील वारे जे असतात ते सुद्धा जास्ती प्रमाणात असतात. ओके, विंड्सचे कुठलेही प्रकार असतील, त्याचा प्रवाह असेल, त्याचं हिटअप असेल किंवा कोल्ड विंड्स असतील, हे सर्व विंड्सचे प्रकार जे आहेत ते पूर्णतः सूर्यावरती आणि सूर्यकिरणावरती अवलंबून असतात. त्यामुळे इक्वेटर वरती जर डायरेक्ट सूर्यप्रकाश पडत असेल तर त्या ठिकाणचं विंड ऍटमॉस्फेरिक विंड्स जे आहेत ते सुद्धा जास्त प्रमाणात दिसून येतात. ओके, पुढील प्रश्न. विच कंट्री क्रिएटेड विंड मिल्स? म्हणजे कुठल्या कंट्रीने सर्वप्रथम
विंडमिल्सला आपण पवनचक्की असं म्हणतो, ती कुठल्या देशाने सर्वप्रथम सुरू केली होती किंवा क्रिएट केलेली होती? ए इजिप्त, बी मंगोलिया, सी इराण की डी जापान? तर याचा राईट आन्सर आहे सी इराण. इराणमध्ये पर्शिया नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी सर्वप्रथम विंडमिल जी आहे ती सुरू करण्यात आली होती किंवा क्रिएट केलेली होती. तर या ठिकाणी असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की इराणमध्ये जी सर्वप्रथम विंडमिल क्रिएट केलेली होती ती कुठल्या साली क्रिएट केलेली गेली होती? तर 1105 एडी. ओके, ए अँड डी. 1105 एडी ला ही सर्वप्रथम विंडमिल क्रिएट केलेली गेली होती इराणमध्ये पर्शिया या ठिकाणी. ओके. पुढील प्रश्न, हाऊ मच विंड पॉवर डज इंडिया होल्ड? भारताकडे किती पवन ऊर्जा सध्याच्या काळाला आहे, सध्याच्या सिच्युएशनला आहे? ठीक आहे, तर 44.736 गिगावॅट, 20.300 गिगावॅट, 55.200 गिगावॅट और 42.500 गिगावॅट. ठीक आहे, तर या चारीपैकी कुठला आन्सर करेक्ट आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आलं लक्षात? तर यामध्ये जो करेक्ट आन्सर आहे जो लेटेस्ट रिपोर्टच्या आधारावरती, तो आहे फर्स्ट ऑप्शन. 44.736 गिगावॅट इतकी सध्याची इंडियाची कॅपॅसिटी आहे पवन ऊर्जामध्ये. ठीक आहे, विंड पॉवर मध्ये. Which was the first largest hydropower project in India? तर भारतातील पहिला सर्वप्रथम जल विद्युत प्रकल्प कोणता आहे किंवा कुठे आहे? ए बाकेश्वर प्रोजेक्ट, बी गिरल प्रोजेक्ट, सी परीछा प्रोजेक्ट आणि डी शिवासमुद्रम डॅम. ओके, तर याचा राईट आन्सर आहे डी शिवसमुद्रम डॅम, जो की इंडियाचा सर्वप्रथम हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे. ओके, तर कधी कधी क्वेश्चन्स वरती आपल्याला फोकस केलं पाहिजे, कारण एक वर्ड मुळे सुद्धा क्वेश्चनचा जो अर्थ आहे तो बदलू शकतो. या ठिकाणी आपण पाहू शकता की इथे दिलेला आहे फर्स्ट लार्जेस्ट. ओके, तर या ठिकाणी फर्स्ट हा वर्ड नसता. फर्स्ट हा वर्ड जर काढून टाकला जाईल तर विच वॉज द लार्जेस्ट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इंडिया किंवा विच इज द लार्जेस्ट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इंडिया असा क्वेश्चन येईल. तर त्याचं आन्सर जे आहे तो कोयना हायड्रो पॉवर प्रोजेक्ट असा त्याचं आन्सर आहे. ओके, तर फक्त एका वर्ड मुळे सुद्धा आन्सर चुकू शकतं, त्यामुळे क्वेश्चन्स वरती मेनली फोकस करा. राईट, क्वेश्चन्स इझी असतात परंतु ते वेगळ्या लँग्वेज मध्ये विचारले जातात, त्यामुळे कन्फ्युजन जे आहे ते जास्ती प्रमाणात होत असतं. ओके, तर फोकस हा क्वेश्चन वरती जास्ती करा. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की बाक्रेश्वर थर्मल प्रोजेक्ट पॉवर प्लांट जो आहे, इट इज अ टाउनशिप, इज अन इंडस्ट्रियल टाउनशिप इन सुरी I block in Suri Sadar subdivision of Birbhum district, the Indian state of West Bengal. तर वेस्ट बंगाल मध्ये आहे हा प्रोजेक्ट बाक्रेश्वर थर्मल पॉवर प्लांट. ओके, त्यानंतर आहे गिरल लिग्नाइट पॉवर प्लांट GLPL किंवा त्याला गिरल लिग्नाइट थर्मल पॉवर स्टेशन GLTPP असं सुद्धा म्हटलं जातं. इज अ होली ओन्ड सबसिडियरी ऑफ राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड.
हे जे GLTPP जे आहे हे टोटली सबसिडियरी आहे कशाची, RRVUNL, ज्याला की राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड असं म्हटलं जातं. RRVUNL इज अ स्टेट गव्हर्नमेंट, हे एक स्टेट गव्हर्नमेंट आहे, लेवल 2 गव्हर्नमेंट आहे इंडियाची, ओन्ड कॉर्पोरेशन वर्किंग इन फील्ड ऑफ पॉवर जनरेशन. तर हा जो प्रोजेक्ट आहे हा टोटली गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे. परिछा थर्मल पॉवर स्टेशन, ओके, थर्ड आहे, इज लोकेटेड इन परिछा, झांसी डिस्ट्रिक्ट, इंडियन स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये यूपी मध्ये झांसी डिस्ट्रिक्ट मध्ये परिछा एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी हा परिछा थर्मल पॉवर स्टेशन आहे. अबाउट 25 किलोमीटर फ्रॉम झांसी ऑन द बँक ऑफ बेतवा रिव्हर. तर हे जे पॉवर स्टेशन आहे परिछा थर्मल पॉवर स्टेशन हे बेतवा रिव्हर वरती स्थितीत आहे, जे की यूपी मध्ये झांसी डिस्ट्रिक्ट मध्ये आढळत असतं. ओके, त्यानंतर आहे शिवसमुद्रम डॅम प्रोजेक्ट, जो की आपल्या क्वेश्चनचा आन्सर होता. Is Asia's first hydroelectric project was set up here in 1905. म्हणजे 1905 मध्ये हा सेटअप केला गेलेला होता शिवसमुद्रम डॅम प्रोजेक्ट. पॉवर वॉज इव्हॅक्युएटेड फ्रॉम दिस पॉवर प्रोजेक्ट टू कोलार गोल्ड फील्ड्स. तर ह्याची जी पॉवर आहे ती इव्हॅक्युएट केली जाते आणि कोलार गोल्ड फील्ड्स मध्ये ते नंतर सप्लाय केली जाते. ओके, इट इज इन सिच्युएटेड इन बँगलोर फॉर रनिंग द गोल्ड माइन्स. तर कोलार गोल्ड फील्ड KGF या नावाने एक मायनिंग ठिकाण आहे जिथे की गोल्डचं मायनिंग केलं जातं. त्या ठिकाणी ह्या प्रोजेक्टचा यूज जो आहे तो केला जातो. ओके, तो इट इज ऑल अबाउट द बाकरेश्वर थर्मल पॉवर प्लांट, GLPL गिरल लिग्नाइट पॉवर प्लांट, त्यानंतर परिछा थर्मल पॉवर स्टेशन आणि शिवसमुद्रम डॅम प्रोजेक्ट. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. Which among the following is not thermal power project? तर खाली दिलेले जे प्रोजेक्ट आहेत हे ABCD जे प्रोजेक्ट आहेत यापैकी कुठला असा प्रोजेक्ट आहे जो की थर्मल पॉवर प्रोजेक्ट नाहीये. ओके, A ओब्रा पॉवर स्टेशन, B गिरेल प्रोजेक्ट, C पोछामपड प्रोजेक्ट की D कुडंकुलम प्रोजेक्ट. तर याचा राईट आन्सर आहे C पोछामपड प्रोजेक्ट जो आहे तो एक थर्मल पॉवर प्रोजेक्ट नाही. या ठिकाणी बघू शकतो आपण ओब्रा थर्मल पॉवर स्टेशन इज लोकेटेड इन सोनभद्रा डिस्ट्रिक्ट इन इंडिया स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश मध्ये सोनभद्रा डिस्ट्रिक्ट जे आहे त्या ठिकाणी हे ओब्रा थर्मल पॉवर स्टेशन स्थितीत आहे. 13 किलोमीटर लांब आहे चोपन रेल्वे स्टेशन पासून, अबाउट 125 किलोमीटर फ्रॉम वाराणसी. The power plant holds the distinction of being first 200 megawatt unit of India. ओके, नेक्स्ट आहे GLPL जे की आपण लास्ट क्वेश्चनच्या आन्सर मध्ये सुद्धा पाहिलं होतं. त्यानंतर आहे श्रीराम सागर प्रोजेक्ट, त्याला पोचमपाडू प्रोजेक्ट असं सुद्धा म्हटलं जातं, जे की आपलं आन्सर होतं लास्ट क्वेश्चनचं. इज ऑल्सो नोन एज पोचमपाडू प्रोजेक्ट इज अन इंडियन फ्लड फ्लो प्रोजेक्ट ऑन द गोदावरी. राईट, त्यामुळे हा जो आहे थर्मल पॉवर प्रोजेक्ट नाहीये, हा एक फ्लड फ्लो प्रोजेक्ट आहे जे की गोदावरीवरती स्थितीत आहे. The project is located in Nizamabad district, 3 km away from National Highway 44. It has been prescribed by the Hindu lifeline for a large part of Telangana. Okay, next आहे Kudankulam nuclear power plant. It's the largest nuclear power plant station in India, situated in Kudankulam in the Tirunelveli district of southern Indian state of Tamil Nadu. Okay. Construction on the plant began on 31st March 2002 but faced several delays due to opposition from the local fishermen. Okay, तर हे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कुदनकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट जे आहे ते केव्हा कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं होतं. तर 31 मार्च 2002 मध्ये याचं कन्स्ट्रक्शन सुरू केलं गेलं होतं, परंतु त्यांच्या लोकल फिशरमेन जे आहेत त्यांच्या अपोजिशनमुळे, त्यांच्या मार्चिंगमुळे जे आहे ह्या पॉवर प्लांटचं कन्स्ट्रक्शन थांबवलं गेलं. ओके, तर इट इज ऑल अबाउट द ओब्रा थर्मल पॉवर स्टेशन, GLPL गिरल लिग्नाइट पॉवर प्लांट, द श्रीराम सागर प्रोजेक्ट किंवा पोचमपाडू प्रोजेक्ट किंवा आणि त्यानंतर कुदमकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट. वळूया पुढील प्रश्नाकडे. When was the National Hydroelectric Power Corporation NHPC established? जे NHPC आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन हे कधी इस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं? A 1975, B 1976,
सी 1978 की डी 1979? तर NHPC हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन जे आहे ते 1975 मध्ये इस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं. ओके, पुढील प्रश्न, व्हॉट काइंड ऑफ पॉवर प्लांट इज बीइंग बिल्ड इन लडाख बाय ONGC? ओके, तर कुठल्या प्रकारचा पॉवर प्लांट जे आहे ते लडाख मध्ये ONGC ने बिल्ड केलेला आहे? ओके, ए सोलार पॉवर प्लांट आहे, बी जिओथर्मल पॉवर प्लांट आहे, सी हायड्रो पॉवर प्लांट आहे की डी विंड पॉवर प्लांट आहे? ओके, तर ONGC ने लडाख मध्ये जिओथर्मल पॉवर प्लांट जे आहे तो बिल्ड केलेला आहे. पुढील प्रश्न, which country is the largest producer of geothermal energy? कुठली कंट्री आहे जी की जिओथर्मल एनर्जी सर्वात जास्त प्रोड्यूस करते? ए USA, बी UK, सी चायना की डी इटली? तर याचा राईट आन्सर आहे ए USA. USA मध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जिओथर्मल एनर्जीचं उत्पादन केलं जातं, प्रोडक्शन केलं जातं. त्याला भूगर्भीय ऊर्जा उत्पादन असं सुद्धा म्हटलं जातं. वळूया पुढील प्रश्नाकडे. The process of producing energy by utilizing heat trapped inside the earth surface is called. समजा अर्थचा जो सरफेस आहे त्याच्यामध्ये किंवा अर्थच्या भूगर्भामध्ये जी एनर्जी अडकलेली असते त्या एनर्जीचा यूज करून जी प्रोसेस किंवा ती जी प्रोसेस असते त्यातून जी एनर्जी प्रोड्यूस केली जाते त्याला काय म्हटलं जातं? ओके, फॉर सिंपल लँग्वेज, जी भूगर्भामध्ये अडकलेली एनर्जी असते त्याचा यूज करून जी दुसरी एनर्जी निर्माण केली जाते त्याला काय म्हटलं जातं? ए हायड्रोथर्मल एनर्जी, बी जिओथर्मल एनर्जी, सी सोलार एनर्जी की डी वेव्ह एनर्जी? तर त्याचा राईट आन्सर आहे जिओथर्मल एनर्जी. बरोबर. तुम्हाला जर क्वेश्चन समजला नसेल तर मी परत एकदा सांगतो की अशी प्रोसेस ज्यामध्ये की भूगर्भामधील जी अडकलेली एनर्जी असते किंवा हीट असते त्या हीटचा वापर करून जी एनर्जी प्रोड्यूस केली जाते त्याला जिओथर्मल एनर्जी असं म्हटलं जातं. ओके, बायोमास इज युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ. बायोमास एनर्जी असते किंवा बायोमास जे असतं त्याला कशाच्या उत्पादनामध्ये वापर केला जातो किंवा कशाच्या उत्पादनामध्ये त्याला यूज केलं जातं? ए फायबरच्या उत्पादनात, बी केमिकल्सच्या उत्पादनात, सी ट्रान्सपोर्टेशन फ्युल्सच्या उत्पादनात की बायोकेमिकलच्या उत्पादनात? तर याचा राईट आन्सर आहे ट्रान्सपोर्टेशन फ्युल्स, म्हणजे वाहतूक इंधन जे आहेत त्याची निर्मिती करण्यासाठी बायोमासला यूज केलं जातं. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. Which among the following is the oldest nuclear power station in India? तर मागील क्वेश्चन मध्ये बघितलं होतं की सर्वप्रथम कुठला न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे किंवा पॉवर हाऊस आहे. तर हा क्वेश्चन आहे की सर्वात ओल्डेस्ट न्यूक्लिअर पॉवर स्टेशन कुठला आहे इंडियामध्ये? ए कायगा न्यूक्लिअर पॉवर प्लांट, बी नारोरा ॲटॉमिक पॉवर स्टेशन, सी तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन की डी काकरापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन? ओके, तर इंडियामधील सर्वात ओल्डेस्ट न्यूक्लिअर पॉवर स्टेशन जे आहे ते आहे तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन. पुढील प्रश्न, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वॉज इस्टॅब्लिश्ड इन विच ऑफ द फॉलोइंग इयर? तर अणु ऊर्जा महामंडळ जे आहे त्याची स्थापना कुठल्या साली केली गेलेली होती? ए 1955, बी 1987, सी 1992 की डी 2001? तर अणु ऊर्जा महामंडळ जे आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन याची स्थापना 1987 साली केली गेलेली होती. तर 1 सप्टेंबर 1987 साली याची स्थापना केली गेलेली होती. वळूया पुढील प्रश्नाकडे. द गंगोत्री नॅशनल पार्क GNP इज लोकेटेड इन विच स्टेट? नॅशनल पार्क वरती सुद्धा क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, MS सेट मध्ये सुद्धा विचारले जातात आणि UGC नेटचे एक्झामिनेशन जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर त्यामध्ये सुद्धा याचे क्वेश्चन्स विचारले जातात नॅशनल पार्क्स वरती. ओके, तर गंगोत्री नॅशनल पार्क त्याला GNP असं म्हटलं जातं, ते कुठल्या स्टेटमध्ये लोकेटेड आहे किंवा स्थितीत आहे? ए छत्तीसगड, बी बिहार, सी उत्तराखंड की डी वेस्ट बंगाल? तर GNP गंगोत्री नॅशनल पार्क हे उत्तराखंड स्टेटमध्ये स्थितीत आहे, लोकेटेड आहे. द गंगोत्री नॅशनल पार्क GNP ज्याला म्हटलं जातं इज लोकेटेड इन अपर कॅचमेंट ऑफ भागीरथी रिव्हर, उत्तराक्षी डिस्ट्रिक्ट ऑफ उत्तराखंड.
उत्तराखंडमध्ये उत्तराक्षी डिस्ट्रिक्ट आहे, त्यामध्ये भागीरथी रिव्हर वरती हे नॅशनल पार्क, गंगोत्री नॅशनल पार्क हे स्थितीत आहे. ओके, तर यापैकी असं क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो की भागीरथी रिव्हर वरती कुठले कुठले नॅशनल पार्क आहेत, तर त्यामध्ये हा सुद्धा एक दिलेला असेल ऑप्शन, तर हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ओके, it covers an area of about 2390 square kilometer. The park is home to the snow leopard, ibex, tar, Himalayan barbets, sero, pheasant असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी तिथे ठेवलेले आहेत नॅशनल पार्क्स मध्ये. इट प्रोव्हाइड्स मॅजेस्टिक ब्युटी ऑफ coniferous forest and grandeur of glacial world combined with lush green meadows. ओके, तर असे खूप खूप चांगले चांगले फीचर्स आहेत त्या नॅशनल पार्कचे, ज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे स्नो मधील असतील किंवा ग्रीनलँड मधले असतील, असे कुठले कुठले वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी आहेत त्या ठिकाणी स्थितीत आहेत. कुठे? गंगोत्री नॅशनल पार्क. तर एक्झाम मध्ये असे विचारलं जाणार नाही, परंतु या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की भागीरथी रिव्हर वरती कुठल्या नॅशनल पार्क जे आहे ते स्थितीत आहे. ओके, तर आपल्याला GNP गंगोत्री नॅशनल पार्क हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. द नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी NWS इज लोकेटेड इन विच स्टेट? नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी जे आहे ते कुठल्या स्टेटमध्ये स्थितीत आहे असं क्वेश्चन विचारलेला आहे. A महाराष्ट्र, B हिमाचल प्रदेश, C जम्मू अँड काश्मीर की D नागालँड? तर A महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी हा नॅशनल पार्क जो आहे किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरी जे आहे हे महाराष्ट्रामध्ये स्थितीत आहे. Which of the following units is used for measuring the turbidity of water? Turbidity म्हणजे गळती किंवा पाण्याची स्वच्छता जी असते ती मोजण्यासाठी कुठला युनिट यूज केला जातो? A EAU formalizing attenuation unit, की B FNU formalizing nephelometric unit, की C NTU nephelometric turbidity units, की D all of the above? तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबोव. म्हणजे हे तिन्ही युनिट्स जे आहेत A, B आणि C ऑप्शन मधले, हे तिन्ही युनिट टर्बिडिटी ऑफ वॉटर मेजर करण्यासाठी यूज केले जातात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी टर्बिडिटी आहे वॉटरची, त्यामध्ये काय असतात? मायक्रो पार्टिकल्स असतात, त्याला सेलॉइड सुद्धा म्हटलं जातं. तर हे बिगर पार्टिकल्स असतात पाण्यामध्ये, ज्यामुळे की पाण्याची जी क्लॅरिटी आहे ती कळून येत असते. तर टर्बिडिटी यूज करण्यासाठी आपण बघितले की 3 युनिट्स यूज केले जातात मेजरमेंटसाठी. जसं की आपण इथे बघू शकतो की 250 युनिट असेल तर पाण्याची जी क्लॅरिटी आहे ती कमी असते. त्यानंतर जसं जसं युनिट्स कमी होत जातात तसं पाण्याची क्लॅरिटी किंवा पाण्याची स्वच्छता आपण बोलू शकतो ती वाढत जाते. राईट, तर टर्बिडिटी यूज करण्यासाठी हे 3 मेजर्स यूज केले जातात, युनिट्स यूज केले जातात. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. फॉलोइंग कॉन्ट्रीब्युट्स द मॅक्झिमम नॉइज, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला नॉइज जो आहे तो मॅक्झिमम नॉइज पसरवत असतो? A ट्रान्सपोर्ट सेक्टर, B इंडस्ट्रियल अँड कन्स्ट्रक्शन मशिनरी, C स्पेशल इव्हेंट्स, की D नन ऑफ द अबोव? तर याचं राईट आन्सर आहे ट्रान्सपोर्ट सेक्टर. ट्रान्सपोर्ट सेक्टर मध्ये जे गाड्या असतात, मोठमोठ्या गाड्या असतात, ओके, तर या सर्व जे गोष्टी आढळतात ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये त्या सर्व मॅक्झिमम नॉइज पसरवत असतात. ओके, दॅट्स वाय द राईट आन्सर इज ट्रान्सपोर्ट सेक्टर विच कॉन्ट्रीब्युट्स मॅक्झिमम नॉइज. Some of the main source of noise is residential areas include loud music, transportation, त्यामध्ये ट्रॅफिक, रेल, एअरप्लेन्स या सर्व गोष्टी येतात. लॉन केअर मेंटेनन्स, कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रिकल जनरेशन, एक्सप्लोजन अँड पीपल. म्हणजे या सर्व गोष्टीनंतर पीपल सुद्धा आढळतात मॅक्झिमम नॉइज करण्यामध्ये. ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक असतात त्या ठिकाणी नॉइज जो असतो मॅक्झिमम असतो. ओके, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत राईट, या सर्व मॅक्झिमम नॉइज करत असतात. Which of the following pollutants is included in the air quality index in India? म्हणजे असा कुठला पॉल्युटंट आहे जे की एअर क्वालिटी इंडेक्स, ज्याला AQI असं म्हटलं जातं, त्यामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे? A कार्बन डायऑक्साइड, B क्लोरोफ्लोरोकार्बन, C सल्फर डायऑक्साइड, की D मिथेन? तर हे जे कार्बन डायऑक्साइड, क्लोरोफ्लोरोकार्बन, ओके, त्यानंतर आहे सल्फर डायऑक्साइड आणि मिथेन, या 4 गोष्टी ज्या आहेत यावरती क्वेश्चन विचारले जातात. ते क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. समजा क्लोरोफ्लोरोकार्बन वरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कुठला मॅनमेड गॅस आहे जो
रेफ्रिजरेटर, AC या गोष्टीमध्ये वापरला जातो. किंवा कार्बन डायऑक्साईडचं जसं आपण लास्ट क्वेश्चन बघितला की कुठला मॅनमेड पोल्युटंट आहे जो की जास्त कॉन्ट्रीब्युट करत असतो एमिशन मध्ये, राईट. त्यानंतर सल्फर डायऑक्साईड वरती असेल की आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं की ताजमहलचा जो पांढरा कलर आहे तो पिवळा पडण्यामध्ये कोणतं पोल्युटंट कॉन्ट्रीब्युट करत असतं, तर सल्फर डायऑक्साईड. ओके, तर असे वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, परंतु त्याचा आन्सर जे आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. ओके, म्हणजे थोडक्यात कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं क्वेश्चन हे सोडू शकता, राईट. तर या क्वेश्चनचं आन्सर आहे सल्फर डायऑक्साईड. म्हणजे असा एक पोल्युटंट जो सल्फर डायऑक्साईड आहे, हा पोल्युटंट AQI एअर क्वालिटी इंडेक्स इंडियामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे. AQI defined as an overall scheme that transform weightage value of individual air pollution related to parameters SO2, CO, visibility etc into single number or set numbers. म्हणजे AQI मध्ये असे काही पोल्युटंट्स आहेत ते समावेश केलेला आहे. त्यांचा फॉर एक्झाम्पल CO2 असेल, CO असेल, विजिबिलिटी, या सर्व गोष्टी AQI मध्ये इन्क्लूड केले गेलेल्या आहेत, राईट. It is a scale designed to help one understand what the air quality around one means टू वन्स हेल्थ. म्हणजे जे आपल्या सभोवताली आपल्या परिसरात जी क्वालिटी आहे, एअर क्वालिटी आहे, ती एका मनुष्याला किती हेल्दी आहे असं यामध्ये मेजर केलं जातं, राईट. त्यानंतर आहे लोअर SO2 लेवल्स कॅन कॉज मोर हेल्थ रिस्क अँड बी मोर हार्मफुल टू एअर क्वालिटी इंडेक्स. जे लोअर SO2 असतं सल्फर डायऑक्साईड, राईट, त्याचं लेवल जे आहे जर जास्त रिस्की असेल, जास्त हार्मफुल असेल, तर AQI ला ते इम्पॅक्ट करत असतं. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. कॉस्मिक रेज, ज्याला की गामा रेज असं सुद्धा म्हटलं जातं, त्याचा सोर्स काय आहे किंवा त्याचा स्त्रोत काय आहे? A सॉइल पोल्युशन, B नॉइज पोल्युशन, C थर्मल पोल्युशन, की D रेडिएशन पोल्युशन. तर ऑब्व्हियसली आहे जे रेज येतात, कॉस्मिक रेज असतील किंवा गामा रेज असतील, त्याला रेडिएशन पोल्युशन असं म्हटलं जातं. तर गामा रेज जे आहेत ते खूप घातक असतात ह्युमन हेल्थसाठी किंवा ॲनिमल हेल्थसाठी किंवा इकोसिस्टीमसाठी सुद्धा. तर हे घातक रेज यांना गामा रेज किंवा कॉस्मिक रेज असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, तर या ठिकाणी आपण पाहू शकता की गामा रेज जे असतात इवन पास थ्रू द बोन्स अँड टीथ. म्हणजे हे जे गामा रेज आहेत हे बोन्स आणि टीथ मधून सुद्धा पास होऊ शकतात. दिस मेक्स गामा रेज व्हेरी डेंजरस. ओके, तर यामुळे गामा रेजला हे डेंजरस संबोधलं जातं. They can destroy living cells, produce gene mutation and cause cancer. हे जे गामा रेज आहेत यामुळे काय होतं, लिव्हिंग सेल्सला हे डिस्ट्रॉय करत असतात आणि म्युटेशन जे आहे, म्युटेशन जीन प्रोड्यूस करत असतात आणि त्यामुळे कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता असते. आयरोनिकली द डेडली इफेक्ट्स ऑफ गामा रेज कॅन बी युज्ड टू ट्रीट कॅन्सर. कधी कधी हे जे गामा रेज असतात, डेडली गामा रेज, यांना कॅन्सरला ट्रीट करण्यासाठी सुद्धा यूज केलं जाऊ शकतं. ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट, ज्याला की NDMA असं म्हटलं जातं, इज हेडेड बाय. हे जे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे NDMA, हे कोणाच्या द्वारे हेड केलं जातं किंवा याचं प्रमुख कोण आहे? A प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, पंतप्रधान आहेत इंडियाचे, की B प्रेसिडेंट ऑफ इंडिया, की C गव्हर्नर ऑफ इंडिया म्हणजे राज्यपाल, की D चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट म्हणजे राज्यमंत्री. तर याचा राईट आन्सर आहे A प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. इंडियाचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्याद्वारे NDMA नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जे आहे ती हेड केली जाते किंवा त्याचे हे प्रमुख असतात. कोण? तर प्राईम मिनिस्टर. ओके, तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी NDMA. ओके, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की NDMA, द NDMA द एपेक्स बॉडी फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट साठी ही एपेक्स बॉडी असते, कुठली? तर NDMA. तर अशा प्रकारे जर क्वेश्चन विचारला एक्झामिनेशन मध्ये की विच ऑफ द फॉलोइंग इज अ एपेक्स बॉडी फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, तर आपल्याला ऑप्शन चूज करायचा आहे NDMA. NDMA म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. इज हेडेड बाय हू? प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टर द्वारे त्याला हेड केलं जातं. प्राईम मिनिस्टर त्याचे प्रमुख असतात. तर प्राईम मिनिस्टर काय करत असतात? दे आर रिस्पॉन्सिबल फॉर लेइंग डाऊन पॉलिसीज, प्लॅन्स अँड गाईडलाईन्स फॉर DM म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. तर डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये जे पॉलिसीज आखल्या जातात, प्लॅन्स आखले जातात आणि गाईडलाईन्स दिले जातात, तर हे कोण करत असतं? तर प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टरची रिस्पॉन्सिबिलिटी असते हे जी पॉलिसीज, प्लॅन्स अँड गाईडलाईन्स आहेत त्याची एन्फोर्समेंट होत आहे की नाही,
एन्फोर्समेंट म्हणजे ते व्यवस्थित इम्प्लिमेंट होत आहे की नाही, ते पूर्णपणे कामामध्ये अंमलात आणलेलं आहे की नाही, हे सर्व गोष्टी बघायला लागतात प्राईम मिनिस्टरला, राईट. त्या व्यतिरिक्त त्यांना एन्श्योर करायला लागतं की टाइमली म्हणजे वेळेनुसार ते होत आहे की नाही आणि इफेक्टिव्हली डिझास्टरमध्ये ते रिस्पॉन्स देत आहेत की नाहीत. काय तर प्लॅन्स, पॉलिसीज अँड गाईडलाईन्स. ओके, तर या सर्व गोष्टी कोणाला बघाव्या लागतात तर प्राईम मिनिस्टरला. म्हणजे प्राईम मिनिस्टर इज अ मेन हेड ऑफ द NDMA, राईट. तर वळूया पुढील प्रश्नाकडे. हु इज नोन ॲज फादर ऑफ मॉडर्न सिस्मोलॉजी. सिस्मोलॉजी म्हणजे वेव्स असतात, त्यामध्ये वेव्स कशा प्रकारे मोजल्या जातात तर सिस्मोलॉजी द्वारे मोजल्या जातात. तर त्या सिस्मोलॉजीचा फादर, मॉडर्न सिस्मोलॉजीचा फादर कोणाला म्हटलं जातं? ए चार्ल्स रिचर्ड, बी जॉन मिल्न, सी WM डेव्हिस की डी नन ऑफ दी अबोव. तर याचा राईट आन्सर आहे जॉन मिल्न. जॉन मिल्ने किंवा जॉन मिल्न हे जे आहे त्यांना मॉडर्न सिस्मोलॉजीचा फादर म्हटलं जातं. ओके, सिस्मोलॉजी काय असते या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सिस्मोलॉजी इज अ स्टडी ऑफ अर्थक्वेक अँड सेस्मिक वेव्स दॅट मूव्ह थ्रू अँड अराउंड द अर्थ. म्हणजे पृथ्वीभोवती जे वेव्स येतात भूकंपानंतर त्यांना सेस्मिक वेव्स म्हटलं जातं. ते सेस्मिक वेव्सला स्टडी करण्याची जी टेक्निक असते त्याला सिस्मोलॉजी असं म्हटलं जातं. ओके, सिस्मोलॉजिस्ट कोण असतात? सायंटिस्ट असतात जे की स्टडी करत असतात अर्थक्वेक मध्ये सेस्मिक वेव्स, राईट. सेस्मिक वेव्स मध्ये काही टाइप्स असतात, त्यामध्ये पी टाइप आहे, त्याला प्रायमरी वेव्स म्हणतात, एस टाइप आहे आणि त्याला सेकंडरी वेव्स म्हणतात. ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पी वेव्स कशा असतात आणि एस वेव्स कशा असतात. ओके, पुढील प्रश्न. इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर इज लोकेटेड इन. आंतरराष्ट्रीय सुनामी माहिती केंद्र हे कुठल्या ठिकाणी लोकेटेड आहे, कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे? ए होनोलुलू, बी गोवा, सी जकार्ता अँड डी पोदुचेरी. तर याचा राईट आन्सर आहे ए होनुलुलू. होनुलुलू या ठिकाणी इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर, राईट, हे लोकेटेड आहे. इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर लोकेशन इन होनुलुलू. होनुलुलू या ठिकाणी हे इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर लोकेटेड आहे. द इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर ITIC वॉज इस्टॅब्लिश्ड रिझोल्युशन 4-6 इन नोव्हेंबर 1965. नोव्हेंबर 1965 मध्ये याचं इस्टॅब्लिशमेंट झालेलं होतं बाय द इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक कमिशन. त्याला IOC असं म्हटलं जातं. ओके, तर IOC चा लॉंग फॉर्म जर विचारला तर तिथं लिहू शकतो की इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक कमिशन, ज्यांनी की ITIC जे इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर आहे त्याला इस्टॅब्लिश केलं होतं. कधी केलं होतं तर 1965 नोव्हेंबर मध्ये. ओके, IOC ऑफ द युनायटेड नेशन्स एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, त्याला आपण शॉर्ट मध्ये बोलतो युनेस्को. ओके, तर युनेस्को जे असतं त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी रजिस्टर केल्या जातात. फॉर एक्झाम्पल हेरिटेज असतात, ते सुद्धा युनेस्को मध्ये रजिस्टर केले जातात. ओके, तर युनेस्कोद्वारे ही जी इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफी कमिशन आहे यांच्याद्वारे नोव्हेंबर 1965 ला ITIC इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर हे इस्टॅब्लिश केलं गेलं होतं. कुठे केलं होतं तर होनुलुलू या ठिकाणी. ओके, Okay, so finally you all need to do one thing. Just share your score, whatever you have scored in this session. तर तुम्हाला काय करायचं आहे की जितके तुमचे क्वेश्चनचे आन्सर करेक्ट आलेले आहे है ना, त्याला 2 मार्क आहेत, बरोबर. म्हणजेच समजा की तुमचे 10 प्रश्नाचे उत्तर करेक्ट आलेले आहेत है ना, तर त्याला काय करायचंय इंटू 2 करायचं आहे, बरोबर. म्हणजे तुमचा टोटल स्कोर काय येईल? तुमचा टोटल स्कोर येईल 20, बरोबर ना. किंवा 10 पेक्षा जास्त आले असतील तर त्याला इंटू 2 करा, किंवा 9 आलेले असतील, 5 आलेले असतील है ना, कितीही आलेले असतील तर त्याला इंटू 2 करायचं आणि तुमचा टोटल स्कोर किती आहे हा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. ओके, त्यासोबतच एक महत्वपूर्ण सूचना जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी की रोज संध्याकाळी, ओके, रोज संध्याकाळी आपला 9 वाजता सेशन असतो, ठीक आहे. तर सर्वांनी रोज संध्याकाळी 9 वाजता हा सेशन पाहायचा आहे पेपर 1 चा, ज्यामध्ये आपण
खूप महत्त्वपूर्ण प्रश्न बघतो, त्यासोबतच कन्सेप्ट सुद्धा क्लिअर करत असतो. ठीक आहे. तर तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी तुम्हाला खूप सारी हेल्प इथून तुम्हाला मिळणार आहे. काही अपडेट्स असतील ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. ओके, चला तर स्कोर सर्वांनी शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.